नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या या डेली करंट अफेअर्स यूट्यूब चॅनलवर। येथे तुम्हाला दररोजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर सराव करता येईल। तर चला सुरू करूया। आज आपण 3 जानेवारी या दिवसातील काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। तर चला सुरू करूया। पहिला प्रश्न असा आहे की सावित्रीबाई फुले यांची जयंती 3 जानेवारी रोजी कोणता दिवस म्हणून साजरी केली जाते? पर्याय आहेत: ए. महिला आरोग्य दिन, बी. बालिका दिन, सी. शिक्षण हक्क दिन, डी. ज्ञानपीठ दिन। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. बालिका दिन। स्पष्टीकरण: भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला। त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ महाराष्ट्र शासन हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा करते। आता आपण दुसरा प्रश्न बघूया। प्रश्न असा आहे की महाराष्ट्र पोलीस दलाने सायबर गुन्हे रोखण्यासाठी कोणते नवीन पोर्टल कार्यान्वित केले आहे? याचे पर्याय खालीलप्रमाणे आहेत: ए. महाराष्ट्र सायबर कवच, बी. महासायबर मदत, सी. सायबर क्राइम महाराष्ट्र, डी. डिजिटल सुरक्षा पोर्टल। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए. महाराष्ट्र सायबर कवच। स्पष्टीकरण: वाढत्या सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने अधिक प्रगत अशा सायबर कवच प्रणालीवर भर दिला आहे। आता आपण आपल्या तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया। प्रश्न असा आहे की खेलो इंडिया यूथ गेम्स 2026 चे आयोजन कोणत्या राज्यात होणार आहे? यासाठी खालील पर्याय आहेत: ए. महाराष्ट्र, बी. बिहार, सी. कर्नाटक, डी. उत्तर प्रदेश। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. बिहार। स्पष्टीकरण: आगामी खेलो इंडिया यूथ गेम्ससाठी बिहार राज्याची निवड करण्यात आली असून क्रीडा संस्कृतीला चालना देणे हा याचा मुख्य उद्देश आहे। आता बघूया चौथा प्रश्न। प्रश्न असा आहे की 2026 मध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धा एशियन गेम्स कोठे आयोजित केल्या जाणार आहेत? यासाठी खालील पर्याय आहेत: ए. नवी दिल्ली, भारत, बी. टोकियो, सी. नागोया, डी. बँकॉक, थायलंड। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी. नागोया, जपान। स्पष्टीकरण: 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये जपानमधील ऐची आणि नागोया येथे होणार आहेत। आता आपण पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 5। प्रश्न असा आहे की राष्ट्रीय शेतकरी दिन नुकताच कोणत्या तारखेला साजरा करण्यात आला? यासाठी खालील पर्याय आहेत: ए. डिसेंबर 21, बी. डिसेंबर 23, सी. 1 जानेवारी, डी. 3 जानेवारी। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. डिसेंबर 23। स्पष्टीकरण: माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीनिमित्त डिसेंबर 23 रोजी राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा केला जातो। आता आपण बघूया आजचा 6वा प्रश्न। प्रश्न असा आहे की जानेवारी 2026 मध्ये कोणत्या देशाने ब्रिक्स समूहाचे अध्यक्षपद स्वीकारले? यासाठी खालील पर्याय आहेत: ए. रशिया, बी. भारत, सी. ब्राझील, डी. दक्षिण आफ्रिका। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी. ब्राझील। स्पष्टीकरण: ब्रिक्स देशांचे अध्यक्षपद दरवर्षी क्रमाने बदलले जाते। 2026 चे नेतृत्व ब्राझीलकडे आहे। आता पुढील प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 7। प्रश्न असा आहे की डिजिटल इंडिया मोहिमेचा भाग म्हणून कोणत्या राज्याने 100% सरकारी सेवा ऑनलाईन केल्या आहेत? यासाठी पर्याय आहेत: ए. महाराष्ट्र, बी. केरळ, सी. कर्नाटक, डी. तेलंगणा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. केरळ। स्पष्टीकरण: केरळ हे भारतातील पहिले पूर्णपणे डिजिटल बँकिंग आणि ई-गव्हर्नन्स राज्य बनले आहे। आता आपण 8वा प्रश्न पाहूया।
प्रश्न असा आहे की 3 जानेवारी रोजी कोणत्या थोर समाजसुधारिकेला क्रांती ज्योती ही पदवी दिली जाते? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. पंडिता रमाबाई, बी. सावित्रीबाई फुले, सी. ताराबाई शिंदे, डी. रमाबाई रानडे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. सावित्रीबाई फुले. स्पष्टीकरण. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सावित्रीबाईंना आदराने क्रांतिज्योती म्हटले जाते. चला आता पुढील नवा प्रश्न बघूया. प्रश्न असा आहे की ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठी भारताने कोणत्या वर्षापर्यंत नेट झिरो उत्सर्जनाचे लक्ष्य ठेवले आहे? याचे पर्याय आहेत. ए. 2040, बी. 2050, सी. 2060, डी. 2070. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी. 2070. स्पष्टीकरण. COP 26 परिषदेत पंतप्रधान मोदींनी 2070 पर्यंत भारत कार्बन न्यूट्रल होईल अशी घोषणा केली होती. आता आपण 10वा प्रश्न बघूया. प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला नुकताच सर्वोत्कृष्ट पर्यटन जिल्हा पुरस्कार मिळाला? याचे पर्याय आहेत. ए. छत्रपती संभाजीनगर, बी. सिंधुदुर्ग, सी. रत्नागिरी, डी. नाशिक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. सिंधुदुर्ग. स्पष्टीकरण. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले आणि समुद्रकिनारे यामुळे पर्यटन विकासात या जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. आता आपण 11वा प्रश्न बघूया. प्रश्न असा आहे की अलीकडेच कोणत्या राज्याने एक जिल्हा एक उत्पादन ODOP योजनेअंतर्गत सर्वाधिक निर्यात नोंदवली? यासाठी पर्याय आहेत. ए. महाराष्ट्र, बी. उत्तर प्रदेश, सी. गुजरात, डी. तामिळनाडू. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. उत्तर प्रदेश. स्पष्टीकरण. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने राबवलेली ही योजना देशभर आदर्श ठरली आहे. आता आपण आपल्या 12व्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न असा आहे की जानेवारी 2026 मध्ये भारतीय लष्कराचे नवीन प्रमुख चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. जनरल उपेंद्र द्विवेदी, बी. जनरल मनोज पांडे, सी. जनरल अनिल चव्हाण, डी. यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. जनरल उपेंद्र द्विवेदी. स्पष्टीकरण. लष्करी दलातील वरिष्ठतेनुसार आणि सरकारच्या निर्णयानुसार नवीन लष्कर प्रमुखांची नियुक्ती केली जाते. आता आपण पुढचा 13वा प्रश्न बघूया. प्रश्न असा आहे की स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत कोणत्या शहराने 2026च्या सुरुवातीला सर्वोत्तम कामगिरीचे मानांकन पटकावले आहे? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. पुणे, बी. इंदूर, सी. सुरत, डी. नवी मुंबई. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. इंदूर. स्पष्टीकरण. स्वच्छ भारत अभियान आणि स्मार्ट सिटी या दोन्हीमध्ये इंदूरने आपले सातत्य राखून देशात अव्वल स्थान कायम ठेवले आहे. चला मग आता 14वा प्रश्न पाहूया. प्रश्न असा आहे की भारतीय रिझर्व्ह बँकेने RBI जानेवारी 2026 मध्ये रेपो रेट किती टक्क्यांवर स्थिर ठेवला आहे? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. 6%, बी. 6.5%, सी. 6.75%, डी. 7%. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. 6.5%. स्पष्टीकरण. महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि आर्थिक वाढीला गती देण्यासाठी RBI MPC बैठकीत रेपो रेट ठरवते. आता आपण आजचा शेवटचा 15वा प्रश्न बघूया. प्रश्न असा आहे की युरोपियन युनियनची युरो चलन स्वीकारणारा 20वा देश कोणता ठरला आहे? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. स्वीडन, बी. क्रोएशिया, सी. युक्रेन, डी. फिनलंड.
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी क्रोएशिया. स्पष्टीकरण: क्रोएशियाने अलीकडेच आपली जुनी करन्सी बदलून युरोचा स्वीकार केला आहे.